Namaskar. Myself, I am Dr. Sanjay Pathare. I am a medical director at Ruby Hall Clinic. As all of us know, Ruby Hall Clinic is a 550-bedded super specialty tertiary care hospital at Pune. We have a whole spectrum of services available at our hospital. Respiratory medicine is one of the major specialty when it comes to the hospital services. Today we are going to discuss on one of the important topic, that is asthma and allergy. आणि या टॉपिकवर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर स्नेहा तिरपुडे. डॉक्टर स्नेहा तिरपुडे इज अ कन्सल्टंट पल्मोनॉलॉजिस्ट. सी इज अ चेस्ट फिजिशियन आणि छातीचे विकार तज्ञ म्हणून त्या रुबी हॉलमध्ये काम करतात. सी हॅज अ व्हास्ट एक्सपिरियन्स ऑफ 8 years in her field. She is trained in King's College for asthma and allergy. She is also asthma and allergy specialist and also a sleep medicine specialist. नमस्कार डॉक्टर स्नेहा, तुमचं स्वागत आहे. आज आपण अस्थमा आणि ॲलर्जी या विषयावर चर्चा करण्यासाठी इथे आहोत. पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की सध्या सगळीकडे कोविडचं वातावरण आहे. एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट द कोविड. आणि ज्या रुग्णांना, ज्या पेशंट्सना रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत, म्हणजे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज लाईक अस्थमा, ह्या लोकांनी विशेष काय काळजी घेतली पाहिजे ह्या काळामध्ये? इज देअर एनी स्पेशल इन्स्ट्रक्शन फॉर दिस पेशंट्स? कोविड-19 हा एक व्हायरस आहे जो फुफ्फुसामध्ये इफेक्ट करतो, त्यांना फुफ्फुसाचे प्रॉब्लेम्स सुरू करतो. तर आता हा कोविड-19 मुळे इतकं सगळं होऊ शकते फुफ्फुसाला. तर ज्यांना ऑलरेडी फुफ्फुसाचे आजार आहेत त्यांना आपण म्हणू शकतो की तुम्हाला वाढलेला रिस्क नाहीये होण्याचा, पण जर एकदा झालं, रिस्क तेवढाच आहे, पण जर एकदा झालं तर तुमची जी कॉम्प्लिकेशन्स किंवा निमोनिया होण्याची शक्यता तुमच्यामध्ये जास्ती आहे, तीव्र गतीने होऊ शकते. त्यामुळे, आणि सगळ्यांमध्ये नाही पण काय लोकांमध्ये, प्रत्येक अस्थमा पेशंटमध्ये असं नाहीये की तुम्हाला तर निमोनिया होणारच, तुम्हाला सिव्हिअर प्रकाराचं होणारच नाही. तर हे लक्षात घ्यावं की रिस्क तेवढाच आहे, पण जर झालं तर मग तीव्र प्रमाणाचं निमोनिया होण्याची शक्यता जास्ती आहे. ते पण सगळ्यांना नाही होणार. आणि दुसरं हे की आपलं रेग्युलर जे औषधं आहे ते कंटिन्यू ठेवून स्टॉक जमवून घ्यायचा पुढच्या 1 महिन्याचा, कारण की नेहमी येणं जाणं करता येणार नाही बाहेर. तर औषधामध्ये एक खाडा होऊ नये म्हणून 30 दिवसाचा स्टॉक आधीच भरून घ्यायचा. आणि रेग्युलर आपलं तोंडाला हात लावण्याच्या आधी हात स्वच्छ असावे, ह्याचं केअर. प्लस जे आजार असतील, ज्यांना ऑलरेडी खोकला, सर्दी, काही प्रकाराचा आजार असेल त्यांच्याशी दूर राहावं, सोशल डिस्टन्सिंग, आणि जितकं असून घरी राहावं बस. म्हणजे जे सीओपीडीचे पेशंट ज्यांना म्हणतो आपण रेस्पिरेटरीचे, जनरली ते वयस्कर लोक असतात, लिटल ओल्ड असतात, तर त्यांनी यू मीन दे नीड टू बी मोर कॉशियस बिकॉज दे हॅव सर्टन कोमॉर्बिडिटीज ऑल्सो, यू मीन दॅट? या, ओके. आता डॉक्टर स्नेहा मला सांगा की साधारणतः जी ही रेस्पिरेटरी डिसीजचे जे पेशंट आहेत, हे लोक घरगुती खूप इनहेलर्स वापरतात. बऱ्याच वेळा ते ओटीसी घेतात आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा स्टिरॉइड असतं. आता कोविडच्या वातावरणामध्ये स्टिरॉइडमुळे इन्फेक्शन वाढतं असं म्हणतात. तर बेसिकली टेल मी की हाऊ इनहेलर वर्क्स एक्झॅक्टली, आणि स्टिरॉइड ऍड केल्यामुळे त्यामुळे काही रिस्क वाढणार आहे? इज इट रिअली सेफ टू टेक इनहेलर इन दिस सिनेरो? चांगला क्वेश्चन आहे, कारण की खूप लोकांना हे मनात कन्फ्युजन असेल की स्टिरॉइड आहे ह्याच्यामध्ये. तर हा इनहेलर जे असतो, माझ्याकडे ह्याचं ते फोटो आहे, आणि एक 2 प्रकारचे इनहेलर्स आपण कॉमनली यूज करतो. ड्राय पावडर इनहेलर, ज्याच्यामध्ये पावडर असतं कॅप्सूल, आणि त्याला आपण फोडून आणि त्याला आत घेतो, तो हा इनहेलर हा असतो. ह्याला आपण रोटाहेलर म्हणतो, अशा पॅकेटमध्ये येते. आणि दुसरं कॉमनली अवेलेबल इनहेलर, कॉमनली युज्ड इनहेलर आहे हा. सो हा विथ स्पेसर, जे स्पेसर आहे आपल्याकडे, स्पेसर सोबत यूज केला जातो. तर ह्यांना जेव्हा आपण यूज करतो, ह्याचं डिलिव्हरी जे होत आहे ते तोंडामध्ये, घशामध्ये आणि श्वासनलिकेपर्यंत जातं. पूर्ण शरीरामध्ये पसरत नाही ही औषध. त्यामुळे स्टिरॉइडचे जे साईड इफेक्ट्स आहेत, पूर्ण शरीरावर जे त्याचे इफेक्ट्स आहेत ते होण्याची शक्यता कमीतल्या कमी असते. तर लोकली जिथे ऍक्शन हवे तिथेच ऍक्शन होतो. त्यामुळे ह्यांना घेणं गरजेचं आहे. जर तुमचा अस्थमा किंवा सीओपीडी कंट्रोल नाही राहणार,
कंट्रोल कशाने राहणार, नुसतं इन्हेलरनीच राहणार. जर तुम्ही ह्यांना नाही घेतलं तर कंट्रोल जाणार. अनकंट्रोल्ड अस्थमा सीओपीडीला वर्स होणार, वर्स प्रकाराचा निमोनिया होण्याची शक्यता जास्ती आहे. तुम्हाला लवकर दम लागायला सुरू होईल, लवकर खोकला सुरू होईल, कन्फ्युजन होईल की खरोखर कोविड झालाय की आजारच वर्स झालाय. तर ते सगळं मध्ये कशाला पडायचं. आपल्याकडे जे इन्हेलर आहे त्याचं साईड इफेक्ट कमीतलं कमी, प्लस ट्रायल सुरू आहे की ऍक्च्युली तुम्ही कोविडसाठी आता स्टिरॉइड्स यूज करू शकतात की नाही ऍज अ ट्रीटमेंट फॉर्म, त्याच्यावर पण ट्रायल सुरू आहे. त्यामुळे घाबरायचं बिलकुल नाही. स्टिरॉइड्स इज सेफ बिकॉज दिस इज लोकल ऍक्शन वाले स्टिरॉइड जे आपण इन्हेलरच्या रूपमध्ये देतोय. आणि कसं घ्यायचं म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल, सो आय हॅव दिस रोटाहेलर कॅप्सूल येतो औषधाचा, जे तुम्हाला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केला असेल ते ह्याच्यात टाकायचं, ह्याला टर्न करायचं आणि मग हे तुटते. तुटल्यावर ह्याला तोंडात घ्यायचं, चांगलं सील करायचं, बिलकुल हवा बाहेर नाही गेली पाहिजे. आणि घेतल्यानंतर लांब श्वास आत घ्यायची. आणि हा जे आहे तुमच्या एफर्टवर डिपेंडंट असतो. एकदम टेक्निक बरोबर असेल तर 20% और लिटल अबाउट 20% औषध तुमच्या श्वासनलिकेपर्यंत पोहोचेल. जर टेक्निक रॉंग असेल तर इथे तिथे बाहेर घशापर्यंतच, तर त्याचा काही यूज होणार नाही. आणि तुम्हाला वाटेल औषध तर घेत आहो पण आराम नाही भेटत आहे. तर म्हणून टेक्निक हॅज टू बी करेक्ट. तोंडातनं काढून श्वास धरून ठेवायचं, मनामध्ये 10 पर्यंत गिनती करायची आणि नंतर नाकाने श्वास सोडायचा. ह्या प्रकारे हा इन्हेलर घ्यायचा, 3दा ओढायचा एका कॅप्सूलला आणि त्याच्यानंतर साधे पाणीचे गुळणे करावे. इकडे जे अटकलेला आहे तो स्टिरॉइड तो निघाला पाहिजे, त्याचा काही यूज नाही. आपल्याला नुसतं आत गेलेली औषधचं यूज आहे. बरोबर. मला वाटतं खूप महत्वाची माहिती होती. लोकांना बऱ्याच वेळा कळत नाही की हाऊ टू यूज इट परफेक्टली आणि द राईट वे ऑफ यूज. तर तुम्ही खूप छान त्याचा डेमॉन्स्ट्रेशन दिला. डॉक्टर स्नेहा, मला सांगा की आता अस्थमाचे खूप पेशंट आहेत. बेसिकली सीझन पण बदलतोय, अस्थमा लोकांचा एक्झॅग्रेट होतोय. प्रत्येक वेळी लोकांना हॉस्पिटलला यायला जमेलच असं नाही. समटाइम्स वी नीड टू नो की बाबा कॅन आय मॉनिटर द अस्थमा लेवल ॲट आवर होम ओनली. तर इज देअर एनी वे ऑफ मॉनिटरिंग अस्थमा ॲट होम, आणि कुठच्या वेळेला ऍक्च्युली पेशंटने हॉस्पिटलला यायला पाहिजे. म्हणजे इज देअर एनी अलार्मिंग सिम्टम्स आय कॅन से की बाबा हे झाल्यानंतर तुम्ही हॉस्पिटल यायला पाहिजे, असं काही आहे? घरी कसं मॉनिटर करता येईल? टेक्नॉलॉजी आपल्याला हेल्प करेल. व्हिडिओ कन्सल्टेशन सुरू झालेले आहेत. वी आर अवेलेबल ऑन व्हिडिओ कन्सल्टेशन. त्यासोबत इंटरनेटवर अस्थमा कंट्रोल टेस्ट क्वेश्चनेअर्स असतात. जसं आपण कॅल्क्युलेटर करतो, मिलीग्राम्सला किलोग्राममध्ये कन्वर्ट करतो, तसे ते टेस्ट्स असतात. तुम्ही तुमचे सिम्पटम्स टाका आणि किती कंट्रोल आहे अस्थमाचा तो व्हॅल्यूच्या रूपमध्ये आपल्याला मिळतो. 25/25 फुल्ली कंट्रोल, आणि त्याच्यापेक्षा कमी आहे तर अकॉर्डिंग टू द व्हॅल्यूज यू कॅन डिसाईड. आणि ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना डिरेक्टली व्हॅल्यू पण सांगितली, मेसेज केली तर दे अंडरस्टँड. दुसरं एक होम मॉनिटरिंग टेक्निक असतं. ह्या काळामध्ये आपल्याला नेब्युलायझेशन्स आणि PFT करण्यामध्ये संकोच होईल, कारण की ह्याच्यानी जे मिस्ट फॉर्म होतो, जो जनरेट होतो ड्रॉपलेट, एरोझॉल जनरेट होतो, तो दुसऱ्यांना पसरून आजार पसरू शकतो. त्यामुळे वी अवॉइड नेब्युलायझेशन किंवा द PFT स्पायरोमेट्री. तर हा होम पीक फ्लो मॉनिटर आहे, पीक एक्सपिरेटरी फ्लो मीटर मॉनिटरिंग डिव्हाइस आहे. हा डिव्हाइस तुम्हाला इझिली फार्मसीमध्ये अवेलेबल आहे, PEFR शॉर्ट फॉर्म म्हणून. आणि सिप्ला इज द कॉमन वन विच इज अवेलेबल. सिप्ला ब्रँड इज अवेलेबल विथ अस. नाव इन धिस आपल्याला जर करायचं असेल तर टेक्निक बेसिकली आहे लांब श्वास घ्यायचा, मग नंतर ह्याचं जे पाईप आहे ते तोंडात टाकायचं आणि जोरात झटक्याने फुकायचं एकदा, आणि जी व्हॅल्यू तुम्हाला येते ती व्हॅल्यू नोट डाऊन करायची. असं तुम्ही 3दा करायचं एका टायमाला. बेस्ट ऑफ 3 व्हॅल्यू घ्यायची आणि ती नोट डाऊन करायची, डेट आणि टाइम नोट डाऊन करायचं, मॉर्निंग इव्हनिंग रेकॉर्डिंग करायची. ही खूप युजफुल आहे ज्यांना सिव्हिअर फॉर्म ऑफ अस्थमा आहे त्यांच्यासाठी. हा वॉर्निंग तुम्हाला आधीच देऊन देतो की तुमचा अस्थमा बिघडत आहे, मग तुम्ही आधीच डॉक्टरांना संपर्क करू शकता. प्लस ह्याच्यामध्ये जी व्हॅल्यूज असते ते जर 50% तुमचं जे बेस्ट व्हॅल्यू येते ती तुम्हाला लक्षात ठेवायची की माझी नेहमी 600 पर्यंत येते. एक्झाम्पल समजा तुमचं त्याच्याशी 50% डाऊन यायला लागली 300च्या खाली, तर तुम्हाला डॉक्टरांना इन्फॉर्म करायचं आहे किंवा व्हिजिट द हॉस्पिटल. अदरवाईज अननेसेसरी व्हिजिटिंग इज नॉट. व्हेरी गुड. खूपच छान माहिती आहे. म्हणजे अननेसेसरी हॉस्पिटल व्हिजिट्स पण होणार नाहीत, आपली काळजी पण घरी घेता येईल. बेसिकली तो ॲश्युरन्स असतो की माय अस्थमा इज अंडर कंट्रोल. आय थिंक दॅट हेल्प्स अ लॉट. कॉन्फिडन्स पण येतो की आपले व्हॅल्यूज छान येत आहेत. व्हेरी राईट, व्हेरी राईट.
आता डॉक्टर स्नेहा, तुम्ही अलर्जी स्पेशालिस्ट सुद्धा आहात. इट्स ग्रेट टू नो किंवा यू आर ट्रेन ॲट किंग्स कॉलेज फॉर अलर्जी ऑल्सो अँड फॉर अस्थमा ऑल्सो. वी डिस्कस अबाउट द अस्थमा. आता अलर्जी बद्दल सुद्धा खूप लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात. तर बेसिकली यू टेल मी वन थिंग, व्हॉट इज एक्झॅक्टली अलर्जी? ते म्हणजे काय असतं एक्झॅक्टली अलर्जी? अलर्जी एक प्रकारचं रिॲक्शन आहे आपल्या शरीराचं कोणत्याही पदार्थाच्या प्रती. जो पदार्थ आपल्याला दिसत नाही, हे कण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असतात पण ते एवढे लहान असतात की आपल्याला दिसत नाही. सो त्याच्या प्रती आपल्या शरीराचं रिॲक्शन होतो आणि तो रिॲक्शन मग आपल्या जीवेला धोका पण देऊ शकतो एखाद वेळा, किंवा आपल्याला दम्याचा आजार किंवा आपल्याला वारंवार सर्दी, शिंका ह्याचा आजार सुरू करू शकतो. स्किन अलर्जी पण होऊ शकते. अलीकडे मोल्ड अलर्जी म्हणून आपण बऱ्याच वेळा ऐकतो, म्हणजे ज्याला मराठीत बुरशी म्हणतो आपण. ही अलर्जी हाऊ सिरियस इट इज एक्झॅक्टली? मोल्ड अलर्जी फॉर एक्झाम्पल मी सांगितलं अलर्जी रिॲक्शन आहे, तसं मोल्ड म्हणजे जे बुरशी आहे, जे ग्रे किंवा ग्रीनिश कलरचं तुम्ही ग्रोथ बघतात लहान लहान, स्पेशली डॅम्प एन्व्हायरमेंटमध्ये पावसाळ्यात जेव्हा ह्युमिडिटी घरांमध्ये जास्ती होते किंवा ते टॅप्स असतात नळांच्या भोवती आपण बघतो, तर ह्या सगळे जे आहे स्वच्छ, ह्या एरिया स्वच्छ ठेवण्याची गरज जास्ती आहे. स्पेशली ज्यांना अस्थमा आहे किंवा ज्यांना लवकर सर्दी होण्याची शक्यता जास्ती असते किंवा ज्यांना आजार घरी ऑलरेडी कोणते आजार आहेत त्यांच्यामध्ये ह्याच्यानी खूप काय अलर्जीच नाही, नॉन अलर्जिक लंग डिसीज पण होऊ शकतो. दॅट्स वाय मोल्ड अलर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की आपण ह्याच्यावर खूप वेळा लक्षच देत नाही. मोल्ड अलर्जीनी अस्थमा वाढू शकतो, साधा सर्दी खोकल्यापासून त्यांना घोर प्रकाराचं निमोनिया, हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस एक कंडिशन आहे ते होऊ शकते. त्याच्यासाठी लवकर डायग्नोसिस करून त्याचं ट्रीटमेंट केलं नाही तर जीवेला धोका सुद्धा. पण आपण मग काळजी कशी घ्यायची आपण? म्हणजे मोल्ड अलर्जी पासून काही प्रोटेक्शन आपल्याला काही करता येऊ शकेल? तर प्रोटेक्शन हे आहे की जेव्हाही अलर्ट राहावं. जेव्हाही तुम्हाला दिसत आहे घरामध्ये ह्युमिडिटी वाढलेली आहे किंवा वॉशरूम्समध्ये पण ह्युमिडिटीची चान्सेस जास्ती येतात किंवा आपण घराच्या आतमध्ये कपडे सुकवू नये, हे बुरशी ग्रोथ अवॉइड करायचं. जितकं होईल व्हेंटिलेटेड रूम ठेवा, हवेशीर रूम असेल किंवा एक्झॉस्ट फॅन किचनमध्ये, बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन्स, हे सगळे ह्या गोष्टीसाठी हेल्प करतात. सनलाईट येऊ द्या जिकडेही पॉसिबल. विंडोज ओपन ठेवा. इव्हन बाथरूमचे विंडोज ओपन जर झाले थोड्या वेळसाठी दिवसात तर ह्युमिडिटी कमी होते. एक सिम्पल हार्डवेअरमधनं आपल्याला ह्युमिडिटी मेजर करायचा मीटर पण भेटतो, तर ते पण आपण मेजर करू शकतो त्याच्यानी. म्हणजे 50% खाली असायला पाहिजे ह्युमिडिटी. सो इफ दॅट इज गुड की मग बुरशी वगैरे ग्रोथ होणार नाही. खूप छान टिप्स आहे, मला वाटतं खूप छान. आणि अलर्जी बद्दल कुठली ट्रीटमेंट अवेलेबल आहे का आणि आपण ती कंट्रोलमध्ये ठेवू शकतो? सो खूप काही वेळा आपल्याला अलर्जीनी सिम्पल ओव्हर द काउंटर ड्रग्ज आहेत, अँटी अलर्जिक ड्रग्ज. सिट्रिझिन सगळ्यात कॉमनेस्ट आणि ओल्डेस्ट आहे. तर ती सिट्रिझिन गोळी आणि त्याचे जे थर्ड जनरेशन आलेले आहेत ब्रँड्स आणि ड्रग्ज ते यूज करू शकतो. आणि त्याच्यानी जे साध्या अलर्जीज आहे की साधी नुसतं खाज सुटली आता आणि बस तेवढाच त्रास असेल तर त्या गोळ्या सफिशियंट आहे. पण जर सर्दी वारंवार तर अलर्जिक नेझल स्प्रेस पण आहे, दमा आहे तर त्या इन्हेलर्स आहे, अँटी अलर्जिक औषधं, सोबत गोळ्या घ्यायचे आणि इन्हेलर्स लोकल ऍक्शनवाले औषधं जसं ऑइंटमेंट त्वचासाठी, नाकासाठी स्प्रे आणि गोळी, आणि श्वासनलिकेसाठी इन्हेलर आणि गोळी. असं गोळी ऍड ऑन म्हणून वापरू शकतो किंवा जेव्हा जास्ती झालं तेवढे दिवस आपण वापरली ही गोळी. सोबत प्रिकॉशनरी मेजर्स म्हणजे मोल्ड स्पेसिफिक मी तुम्हाला सांगितलं आहे. समजा पोलन जे बारीक बारीक कण असतात येलो कलरचे जे फुलांवर आपण बघतो ते पोलन्स जर त्याच्यामुळे झालं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही घरी येऊन आपलं तोंड, फेस वॉश आणि हात वगैरे धुवून आणि कपड्यांवर जेव्हा ते स्टिक होण्याची शक्यता तर चेंज करून घरी राहायचं ज्यांना शक्यता आहे पोलन अलर्जीची. ज्यांना डस्ट माइट्स, धुळीचे जे माइट्स असतात, किडे असतात, ते पण ह्युमिडिटी डॅम्प एन्व्हायरमेंटमध्ये जास्ती उगवतात. तर त्यांनाही प्रोटेक्शन म्हणजे रेग्युलर आपलं बेडचं क्लिनिंग, बेड प्रोटेक्टर्स येतात, अँटी अलर्जिक प्रोटेक्टर्स येतात, आणि वॉशिंग बेडशीट्स वगैरे गरम पाणीमध्ये धुणं 40 डिग्रीजच्या वरती पॉसिबल असेल तर रेग्युलर चेंजिंग, वॉशिंग. आणि हेवी जे पॉलिस्ट्री असते, सोफा,
कर्टन्स आणि कार्पेट्स हे सगळ्यांमध्ये खूप जमा होतं हे सगळे धूळ आणि त्यांचे माइट्स. सो ज्यांना प्रीडिस्पोजिशन आहे त्यांनी हे नाही यूज करावं. मला वाटतं अत्यंत प्रॅक्टिकल टिप्स डॉक्टर स्नेहा तुम्ही सांगितल्यात. सगळ्या लोकांनी मला वाटतं ह्या टिप्स जर पाळल्या, की अलर्जीमुळे अनेक लोक परेशान असतात, वर्षभर अलर्जीचा त्रास होत असतो, आणि ह्या प्रॅक्टिकल टिप्स आता डॉक्टर स्नेहांनी आपल्याला सांगितल्या, त्या सगळ्यांनी जर पाळल्या तर हा त्रास बराचसा कमी करता येईल. आपण पुढे जाऊया. डॉक्टर स्नेहा, आपण अलर्जी बद्दल बोलतोय तर अॅनाफिलॅक्सिस म्हणून पण बऱ्याच वेळा आपण चर्चाला मिळते की अॅनाफिलॅक्सिस म्हणजे नेमकं काय असतं, साधारणतः कुठल्या गोष्टीमुळे अॅनाफिलॅक्सिस होऊ शकतं, आणि घरी एखाद्याला जर अॅनाफिलॅक्सिसचा शॉक किंवा अटॅक आपण म्हणूया जर सुरू झाला तर त्याचे काय कसं कळावं, ते कसं समजेल, व्हॉट आर द वॉर्निंग सिम्पटम्स किंवा सिग्नल ज्याच्यामुळे एखाद्याने समजायला लागेल की आता अॅनाफिलॅक्सिस होत आहे आणि आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल आपण? अॅनाफिलॅक्सिस सिव्हिअर फॉर्म ऑफ ॲलर्जी आहे ज्याच्यानी जीवेला धोका होऊ शकतो. जे आपण जर ट्रीटमेंट नाही घेतली तर एखादी वेळा आपल्याला हाताला खाज सुटली, नॉर्मल साधी ॲलर्जी झाली, त्याची गोळी घेतली नाही घेतली ती थोड्या वेळाने कमी होते आपोआप आणि पूर्ण जात नाही पण कमी होते. पण हे अॅनाफिलॅक्सिस हा फॉर्म आहे ज्याच्यानी जीवेला धोका असू शकते आणि खूप सारे ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह होतात. ह्याच्यात फक्त त्वचा इन्व्हॉल्व्ह नाही होत आहे आणि श्वासनलिका जे मेजर ऑर्गन्स आहे, रेस्पिरेटरी सिस्टम, तुमचं हार्टचं सिस्टम हे इन्व्हॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. तर ह्याचे लक्षण आपण कसं ओळखूया म्हणजे टू स्टार्ट विथ तुमचं इमिजिएटली मिनिट्समध्ये तुमचं अचानक खास सुटेल, मग सूजन यायला सुरू होईल. सूज कुठे येईल नेमकं? डोळ्यांच्या भोवती, लिप्सवर येणार, जीभ तुमची जाडी होऊ शकते, हेवी होऊ शकते, घशाला तुम्हाला चोकिंग सारखं वाटू शकते आणि श्वास अटकू शकते, दम भरून येऊ शकते. हे सगळं लक्षण तुम्हाला लवकर पिकअप आले, स्पेशली ज्यांना ॲस्थमा आहे किंवा नोन ॲलर्जी आहे, पिकअप करू आले तर तुम्ही ताबडतोब कॅज्युअल्टीमध्ये जाऊन त्याचं ट्रीटमेंट घेतलं तर एकदम क्युअर होतील, ते लगेच क्युअर होतील. प्लस ॲस्थमा ॲक्शन प्लॅन तुम्ही सुरू ठेवायचं, जे ज्यांना ऑलरेडी आहे त्याचे एक्स्ट्रा पफ्स जे आम्ही सांगतो ते घ्यायला, घरच्या लेवलवर जे ट्रीटमेंट आहे ती करत करत कॅज्युअल्टीला पोहोचायचं अँड तुम्ही ट्रीटेबल होऊ शकता. मला वाटतं खूप महत्वाची लक्षणं ही आहेत आणि जर ही लक्षणं लवकर आपल्या लक्षात आली नाही तर जीवावर पण बेतू शकतं. बरोबर डॉक्टर स्नेहा? तर अशी लक्षणं जर आपल्याला कधी आढळली, आपल्या आजूबाजूच्या कुठल्या कुटुंबातला सदस्य असेल, मित्र असेल किंवा आपण एखाद्या गर्दीत असू, एखाद्याला असा त्रास झाला तर नजीकच्या रुग्णालयामध्ये आपण तातडीनं इमर्जन्सी डिपार्टमेंटला जायला पाहिजे. मला वाटतं आपण आज ॲलर्जी आणि अस्थमावर चर्चा करतोय. कोविडचं वातावरण आहे, लोकांमध्ये नाही म्हटलं तरी भीती आहे. आता अस्थमा आणि ह्याच्यासाठी बऱ्याच वेळा फिजिओथेरपी पण आपण चर्चा करतो की फिजिओथेरपी घ्यायला पाहिजे. तर अशी काही होम फिजिओथेरपी अवेलेबल आहे का ह्या गोष्टीसाठी, अस्थमा किंवा जे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज आहे कंट्रोल करण्यासाठी, आणि त्याचा खरोखर किती उपयोग होतो जर घरी केलं तर? पण काय सांगायला बद्दल? फिजिओथेरपी एक आता रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, ज्याच्यामध्ये फुफ्फुसाचं ज्यांना आजार आहे लांबचा त्यांना सगळ्यात आधी तर स्मोकिंग नाही करावी, जे करत असतील त्यांनी स्टॉप करायचं. प्लस स्मोकिंग सोबत औषधं कंटिन्यूस घ्यायचे. फिजिओथेरपी ॲट होम लेवल तुम्ही सुरुवातीसाठी करू शकतात आणि रिहॅब प्रोग्राम्स पण आहे. एक बेसिक टेस्ट फिजिओथेरपी मी तुम्हाला सांगेल. नाकानी श्वास घ्यायचा आणि तोंडानी फुकायचं. 3 सेकंडसाठी नाकानी घ्यायचा आणि 4 सेकंडसाठी तोंडानी फुकायचं. ही बेसिक लेवलची जी तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज जर घरी करतील तर खूप काही वेळा खोकल्यानी आपल्याला थकवा येतो. ज्यांना खोकल्याचा आजार आहे ते खोकतात आणि त्यांचे बरगडे दुखतात, तो सगळ्यात कॉमन आहे. तर कारण काय आहे, तिकडले जे मसल्स आहेत ते टोन्ड नाही आहेत. तर त्यांची एक्सरसाइज जर आपण डेली केली ह्या ब्रीदिंग एक्सरसाइजच्या हेल्पनी तर मग ते टोन्ड आहे, तर जेव्हा ते थकतील तेव्हा ते तुम्हाला एकदम दुखवणार नाही, ते दुखून येणार नाही आणि ते तुमचं साथ देतील ब्रीदिंग करायला. साधारणतः आपल्याला 1 मिनिटामध्ये नुसतं 12 ते 14 वेळा श्वास घ्यायची सवय आहे. पण जर ते डबल झालं, 24दा झालं, तर तुमचं ते जे मसल्स आहे ते जास्ती एक्स्ट्रा काम करत आहे तर ते थकतील. जसं पाय दुखतात जास्ती चालल्यावर तसंच झालं. तर त्यांची जर एक्सरसाइज करून ठेवली तर ते विल हेल्प यू जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यांची, जेव्हा जास्ती दम लागला. तर ती फिजिओथेरपीचा खूप चांगला रोल आहे. लगेच ऍक्शन ह्याचं तुम्हाला भेटणार नाही, पण जर तुम्ही त्याला नियमित रूपाने करतील तर डेफिनेटली तुम्हाला ते साथ देतील.
आणि त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनचा पण रोल येतो. रिहॅब म्हटलं तर आपण स्वाईन फ्लूचे वॅक्सिन्स, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स, न्यूमोकोकल वॅक्सिन्स हे 3 प्रकारचे कॉमन वॅक्सिन्स आहेत जे आपण सगळे पेशंट्स जे वयस्कर आहेत आणि ज्यांना लॉंग टर्म रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत त्यांना देतो. कारण की त्यांच्यामध्ये जर झाला तर तो घोर प्रकाराचा जे निमोनिया होण्याची शक्यता आहे ती कमीतल्या कमी व्हावं, म्हणून ते वॅक्सिन्स पण तुम्ही घेतलं पाहिजे जर नाही घेतलं असेल तर. अजून एक रिहॅब प्रोग्राम पण येतो आणि एक डिव्हाइस असते एरोबिका डिव्हाइस सारखे जे म्युकोसिलरी, जे आतमध्ये कफ पैदा होतो तुमच्यामध्ये जास्ती, ज्यांना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असतात, तर त्यांना इझिली जर ते बाहेर काढून आपण टाकलं दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ एक्सरसाइज करून त्या डिव्हाइसच्या मदतीने, तर तुमचं क्लिअर असेल एअरवे आणि तुम्हाला त्रास कमीतल्या कमी होईल, खोकला पण कमी होईल आणि वरचे इन्फेक्शन होण्याची शक्यता पण कमी होईल. स्पेशली ब्रॉन्कॅक्टसिसचा आजार ज्यांना असतो, ज्यांचा पूर्ण कफ पैदा होण्याचाच आजार असतो, कफ आतमध्ये साचतो, गटर सारखा साचतो ऍक्च्युली, तर त्यांचं मेन आहे फिजिओथेरपी आणि हे डिव्हाइस आणि होम लेवलवर तुम्ही ह्या डिव्हाइसचं मदत घेऊ शकता. व्हेरी गुड. म्हणजे यू मीन क्लिनिकल मॅनेजमेंट जेवढी महत्वाची आहे, इक्वली पल्मोनरी रिहॅबिलिटेशन हा प्रोग्राम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि हे जे काय श्वसनासंबंधीचे आजार आहेत अस्थमासारखे, हे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंबहुना त्याची उचल खाऊ नये आणि जास्तीचा आजार बळावू नये म्हणून मला वाटतं पल्मोनरी रिहॅब जर रेग्युलरली आपण प्रॅक्टिस केलं तर हे आजार आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. Dr. Sneha, you explained it very well today about the allergy and the asthma in the current scenario. You are working in Ruby Hall Clinic as a full-time pulmonologist. So can you tell me something about the department, what all services you are having at your department in Ruby Hall Clinic when it comes to the respiratory medicine? Thank you. We are having almost all the services which a chest medicine department should provide. So starting from spirometry and other lung function tests like DLCO and RVTLC, lung volume calculations, these are also done. Along with that, interventional procedures starting from bronchoscopy to stent insertion to biopsy taking to endobronchial ultrasound investigations, all these are also being done. And allergy tests and their management is also being done, be it drug allergy or be it food allergy is also being done. And we are in the pipeline for desensitization services also with respect to allergies. And so we have a dedicated the respiratory department in which the whole department works as a team and sees to it that all exacerbations and emergency medical services are also catered to. Excellent. So all of us know Ruby Hall Clinic has been always a leader in healthcare and the respiratory department is not an exception to that. Today we discuss about the asthma and the allergy with Dr. Sneha. मला वाटतं पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया. आजच्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी डॉक्टर स्नेहा तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.